पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे हुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार रसिक आणि जाणकार श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्या मधल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आजचा आपला नवीन उपक्रम म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या यूट्यूब लाईव्हच्या कार्यक्रमातलं आज आपला सांख्ययोग सुरू आहे। अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन आपण पोचलो होतो। मागच्या भागामध्ये महत्त्वाचा टप्पा होता, कारण अगदी गीतेचं सार समजा 700 श्लोकातला एकच श्लोक तुम्हाला जर का गीतेचं सार म्हणून निवडायचा असेल तर तो श्लोक कुठला असेल? तो आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः मा ते संगः अस्तु अकर्मणी। थोडाच झाला होता आपला, म्हणजे पुष्कळ बोललो, पण ह्या श्लोकाबद्दल बोलावं तेवढं खरं तर कमीच आहे। पण जसं म्हटलं हा गीतेचं सार आहे। कर्मणी एव अधिकारः ते, तुझा अधिकार फक्त कर्मावरच आहे। मा फलेषु कदाचन, पण फळावर अजिबात तुझा अधिकार नाही आहे। तू ठेवू नकोस, नाही असं नाही आहे, पण तू त्याच्यातला अधिकार सोडून दे। आणि मा कर्म फल हेतुर्भूः, म्हणजे कर्माच्या फळाचा हेतू, तू कर्मफलाचा हेतू कधीच होऊ नकोस आणि कर्म न करण्यामध्ये सुद्धा तुझी कधी आसक्ती राहायला नको। असे 4 सुवचन, 4 उपदेशाचे मोलाचे बोल भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहेत। आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला पण आहे। आणि कुठल्याही कर्माच्या बाबतीत हाच नियम लागू आहे, फक्त युद्धाचाच नाही, व्यवहारातलं असू दे, अगदी भावनेचं असू दे, कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय कुठल्याही पातळीवरचं कुठलंही कर्म असलं तरी सुद्धा त्याला हाच नियम लागू पडतो, कारण हे वैश्विक सत्य आहे, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे। हा श्लोक म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ आहे। कर्मावरच तुझा अधिकार आहे, फळावर नाही। हे सांगताना भगवंतांनी 2 डिपार्टमेंट सांगितले। ऑफिसमध्ये एखाद्या कार्यालयामध्ये डिपार्टमेंट्स असतात, प्रत्येकाचं सेल्सचं डिपार्टमेंट वेगळं, परचेसचं वेगळं, मॅन्युफॅक्चरिंगचं वेगळं, डिपार्टमेंट वेगळी असतात। मग आपल्या जीवनात सुद्धा एक आहे ते कर्माचं डिपार्टमेंट आहे, एक आहे ते फळाचं डिपार्टमेंट आहे। तुझं काम कुठे आहे? कर्माच्या डिपार्टमेंटमध्ये तू अगदी मनापासनं काम कर, ते फळाचं डिपार्टमेंट पुढचं सगळं बघून घे। तू तिकडे डोकावायचं सुद्धा नाही, तू तिकडे अधिकार सांगायचं नाही की मी एवढं कर्म केलं मग मला एवढं फळ पाहिजे, असं तू सांगायचं पण नाही, मागायचं पण नाही। पण म्हणजे मिळणार नाही आहे का? मागितलं नाही तर मिळणारच नाही का? अहो नाही, भरभरून मिळणार आहे, मिळणार नक्की आहे,
पण तू अधिकार सोडून दे. आणि म्हणूनच मागच्या वेळेला मी मा आणि न मधला फरक सांगितला होता. माचाही अधिक अर्थ नकारार्थीच आहे. मा फलेषु कदाचन म्हणजे मा म्हणजे फळावरचा तू अधिकार सोडून दे. पण मग न म्हटलं असतं तर चाललं असतं का? न फलेषु कदाचन नसतं चाललं. कारण न फलेषु म्हणजे कर्म केलंच तरी फळ मिळणारच नाही असा त्याचा अर्थ झाला असता कदाचित. आणि म्हणून भगवंत म्हणतायत मा फलेषु. आणि माचा अर्थ आहे आज्ञार्थक पण निगेटिव्ह, आज्ञार्थक पण नकारार्थी. डोंट गो, डोंट इट असा जेव्हा आपण म्हणतो ना, डोंट करू नकोस, हे करू नकोस असं जेव्हा सांगतो तोच अर्थ माच आहे. आणि म्हणून इथे मा फलेषु कदाचन, अर्जुना तू ते कर्म कर पण त्या फळावरचा अधिकार सोडून दे. आणि त्या कर्मफलाचा तू हेतू तर कधीच होऊ नकोस. आणि चौथी गोष्ट म्हणजे कर्म न करण्याबद्दल सुद्धा तुला आसक्ती वाटता कामा नाही आहे, वाटू देऊ नकोस. त्याच्याबद्दल प्रेम जे आहे ना तुला, आत्तासुद्धा अर्जुनाची परिस्थिती काय होती? युद्ध न करण्याविषयीच त्याला प्रेम वाटायला लागलं होतं. युद्ध करूच नाही, इकडेच त्याचं मन ओढ घेत होतं. तेही होऊ देऊ नकोस. म्हणजे 4 महत्त्वाचे सिद्धांत भगवंतांनी याच्यात सांगितलेले आहेत. बघा, कर्म करण्यात अधिकार आहे, फळात केव्हाही नाही. तू कर्मफलाचा हेतू होऊ नकोस आणि कर्म न करण्यात तुझी आसक्तीही नको. हे 4 सिद्धांत, महत्त्वाचे सिद्धांत सांगितलेले आहेत. कर्म केलं ना, एकदा कर्म करायची सवय लागली, उत्तम कर्म, निष्काम कर्म करायची सवय लागली की आपलं जीवन हे दुसऱ्यांसाठीच होऊन जातं. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगतो ते सगळेच आपल्याला जे लाभलंय ना, समजा आपल्याकडे प्रत्येकाला काहीतरी दिलंच आहे बरं का. परमेश्वर असा काही पक्षपात करत नाही. प्रत्येकाला काहीतरी देऊनच पाठवलंय. कुणाला रूप दिलंय, कुणाला गुण दिलंय, कुणाला बुद्धिमत्ता दिली आहे, कोणाला बोटामध्ये कला दिली आहे, कोणाला वक्तृत्व दिलंय, कोणाला चातुर्य दिलंय. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलंच आहे. भगवंत असा रिकाम्या हाताने कुणालाच पाठवत नाही आहे. मग हे सगळं जे दिलं आहे ना भगवंताने, आपण आपलं आधी स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले आहेत, माझ्याकडे काय 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 म्हणतात ॲसेट्स काय काय आहेत, हे आधी आपण ओळखायचं, शोधायचं आणि त्याचा उपयोग आपण इतरांसाठी करायचा. हाच तर खरं जीवनातला पुरुषार्थ आहे. कर्म करायचं पण ते सुद्धा दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी, इतरांचं भलं व्हावं, इतरांना आनंद मिळावा म्हणून. जर का तुम्ही खरंच कर्म करत गेलात तर त्या कर्मातला आनंद वाढतो, त्याच्यातली तन्मयता वाढते, त्याची एक गोडी लागते. आणि असं कर्म करत असताना भगवंत आपल्याला काही कमी नाही पडू देत बरं का. कमी अजिबात पडू देत नाहीत. आणि ह्यालाच खरं म्हटलेलं आहे पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हाच तर खरा धर्म आहे. आणि या धर्माकडनंच आपल्याला या अर्थ आणि कामाच्या मधले टप्पे ओलांडून मोक्षापर्यंत पोहोचायचे. हा जर का अर्थ नीट समजून घेतलात तर ह्या श्लोकातून आपल्याला मोक्षाची सुद्धा गती प्राप्त करता येईल. आणखीन एक उदाहरण सांगू का? आमचे योगी अरविंद, राष्ट्रयोगी अरविंद 40 वर्ष मौनामध्ये होते. पॉंडेचेरीला असताना त्यांच्या आश्रमामध्ये ते 40 वर्ष त्यांनी मौनावस्थेमध्ये ते होते. आणि त्याच्या आधीसुद्धा ते कमीच बोलायचे, अंतर्मुख होते. ते जेव्हा त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं की मला असं वाटतंय, म्हणजे वेडा विचार असंच त्यांनी त्याला म्हटलेलं आहे, माझ्या मनात एक सारखा वेडा विचार असा येतोय की मला जे जे लाभलं आहे ना ते सगळं इतरांसाठी, ती ईश्वराने मला दिलेली देणगी आहे. पण त्याचा उपयोग फक्त मी माझ्यासाठी नाही करायचा, माझ्या देशवासियांसाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या राष्ट्र बांधवांसाठी हा उपयोग झाला पाहिजे, अशी माझी भावना आहे. असं योगी अरविंद म्हणाले होते. आणि खरोखर त्यांच्याकडे कशाचीच कमी नव्हती. अतिशय श्रीमंती होती, संपन्नता होती. त्यांचे वडील एक मोठे डॉक्टर होते. त्यामुळे संपन्नता आहे, समृद्धी आहे. त्यांना लंडनला शिकायला पाठवलं होतं मुद्दाम, की या भारतीय संस्कृतीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होऊ नये. म्हणजे अत्यंत संपन्न समृद्ध कुटुंबातले, अत्यंत सुसंस्कृत कुटुंबात असा जन्म आहे. रूपानी देखणे आहेत, बुद्धीनी तर अतिशय तल्लख आहेत. म्हणजे सगळंच त्यांच्याकडे आहे, वक्तृत्व आहे, चातुर्य आहे, संस्कार आहेत, सगळं त्यांना मिळालेलं होतं. पण ते नेहमीच म्हणायचे की हे मला काही नको, माझ्या स्वतःसाठी नको, मला माध्यम म्हणून परमेश्वराने निवडलेलं आहे. आणि हे सगळं जे मला लाभलेले जे गुण आहेत ते मी इतरांसाठी खर्च करीन. आणि खरोखर त्यांनी ते तसं केलंही आहे, नुसतं बोलून थांबले नाही आहेत. त्यामुळे आणि खरंच आहे बघा,
आपल्याला सुद्धा प्रत्येकाला काहीतरी मिळालंच आहे ना. तुम्हाला सुद्धा कुणाच्या हातात अगदी स्वयंपाकाची सुद्धा कला असेल. प्रत्येकाला काहीतरी देऊनच पाठवलेलं आहे परमेश्वराने. मग जी आता बघूया, आपण मगाशी कर्म आणि फळाचं डिपार्टमेंट म्हटलं. कर्माच्या डिपार्टमेंटमध्ये काय येतं? तुम्हाला कर्म करण्यासाठी काहीतरी संसाधनं दिलीत, काहीतरी उपकरणं दिलेली आहेत. कशाच्या माध्यमातून दिली आहे? वस्तू दिल्या आहेत, कधी तुम्हाला योग्यता दिली आहे, कधी सामर्थ्य दिलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी देऊन तुम्हाला परमेश्वराने या जगामध्ये पाठवलेलं आहे. पण त्याचा उपयोग आपल्याला समाजासाठीच करायचा आहे, कारण समाजानेच आपल्याला हे वाढवलेलं आहे. समाजाचं आपल्यावर खूप मोठं ऋण आहे. आईवडिलांचं आहे, गुरूंचं आहे, तसं समाजाचं ऋण आहे. आणि हे जे मिळालं आहे ते इतरांसाठी खर्च केलं ना तर तुम्हाला काही नाही कमी पडत. आणि फळाच्या डिपार्टमेंटमध्ये काय आहे हे आपण पाहिलं. या प्रारब्धामुळे मिळालेल्या गोष्टी आहेत. आणि फळाच्या डिपार्टमेंटमध्ये पूर्वकृत कर्माचा भोग आहे. मागच्या जन्मी तुम्ही काय केलं आहे त्याचे सगळे भोग. मागच्या जन्मी पाप केलं असेल तर दुःख येईल, पुण्य केलं असेल तर सुख येईल. चांगल्याचं चांगलंच आणि वाईटाचं वाईटच फळ भोगावं लागतं. त्यामुळे जसं तुम्ही पेराल तसंच उगवतं. हे जर इतकं सत्य आहे तर प्रारब्धाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, की माझ्या नशिबातच असं आहे असं वगैरे काही म्हणायचं नाही आहे. जे वाट्याला आलं ते आनंदाने सोसायचे, सहन करायचे, त्याचा स्वीकार करायचा. एवढंच नाही तर त्याचा सत्कार करायचा. दुःखाचा सुद्धा सत्कार करायला शिकूया, म्हणजे मग त्या दुःखाची तीव्रता कमी होते. आणि जे सुख आहे, जे आपल्याला फेवरेबल थिंग्ज आहेत, ज्या अनुकूल गोष्टी मिळाल्या आहेत त्याचाही आदर करायला शिकूया. आणि त्याच्यातला जास्तीत जास्त भाग दुसऱ्यांना द्यायला शिकूया ना, या निमित्ताने, या गीतेच्या निमित्ताने. बघा आता आणखीन एक बघूया याच्या पुढे जाऊन. आत्ता तुम्ही हे समजा ऐकताय, यूट्यूबवर ऐकताय, कारण आणि निवांत ऐकताय तुम्ही, अगदी मन लावून ऐकत असाल, शांतपणाने ऐकत असाल, कारण तुम्हाला 2 वेळच्या पोट भरण्याची चिंता नाही आहे. तुम्हाला वाटेल ते तुम्ही खाऊ शकता, पाहिजे ते. आज मनात आलं पुरणपोळी खावी तर पुरणपोळी तुम्ही खाऊ शकता. तेवढी समृद्धी तुमच्याकडे आहे, तेवढी संपन्नता आहे, तेवढं सामर्थ्य आहे, तेवढं अवेलेबिलिटी आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं मिळालं आहे, याच्यात तुमचा काय सहभाग आहे? आपण काय केलं होतं? आपल्याला चांगल्या कुटुंबात जन्म मिळाला, चांगले आई वडील मिळाले, चांगले संस्कार मिळाले, चांगलं खायला प्यायला मिळालं, चांगली शाळा, चांगलं शिक्षण मिळालं. याच्यात तुम्ही काय केलं? आपण काहीही केलं नाही आहे. पण ह्या कर्माच्या डिपार्टमेंटमध्ये एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता एवढ्या आपोआप मिळाल्या आहेत, काही कष्ट न करता मिळालेल्या आहेत. मग माझं एवढं तर कर्तव्य नक्कीच होणार आहे की मला ह्याचा वापर, ह्याचा उपयोग इतरांसाठी करता यायला पाहिजे ना. आणि खरंच करूया. आणि इतरांसाठी करण्यात स्वार्थाच्या पलीकडे जाऊन स्वार्थ त्याग करून दुसऱ्यासाठी थोडी तरी झीज सोचली ना तर परमेश्वर ते बघत असतो बरं का. परमेश्वर आपल्याला काहीही कमी पडू देत नाही. म्हणजे फळाच्या डिपार्टमेंटचं कर्माच्या डिपार्टमेंटकडे लक्ष असतं. त्यामुळे आपल्याला पुष्कळ त्याचे भोगही मिळणार आहेत. अगदी स्वामी विवेकानंदांनी एक वाक्य फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे. कशासाठी ही सगळी धडपड करायची? हे अध्यात्म साधना, उपासना, आणखीन काय काय आपण प्रार्थना, हे सगळं कशासाठी करायचं? आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच वाक्यच आहे त्यांच्या रामकृष्ण मठाचं. हे वाक्यच आहे, आत्मनो मोक्षार्थम, म्हणजे मला मोक्ष मिळावा. आणि मोक्ष म्हणजे काय? स्वर्गातले भोग नाही, आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. मोक्ष म्हणजे मुक्ती. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून, या सगळ्या संसार चक्रातून सुटका आहे, तो मोक्ष आहे. मग आत्मनो मोक्षार्थम, माझ्या मोक्षासाठी मी ही साधना करतोय. पण त्याच जोडीला जगत हितायचं, हे सगळं करत असताना समाजाचं हित साधलं तर केवढं भलं होईल. आणि स्वामीजींनी हेच केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये इष्ट आणि आपूर्त पण सांगितलं आहे. प्रत्येक बघा, कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, इथेच जोडली जाते. कुठलीही गोष्ट या आपल्या संस्कृतीशी, या आपल्या तत्त्वज्ञानाशी कशी जोडली जाते? इष्ट म्हणजे स्वतः साधना करायची. इष्ट 2 गोष्टी आहेत बरं का, इष्ट आणि आपूर्त. कदाचित ऐकला नसेल शब्द. इष्टापूर्त हा शब्द कदाचित ऐकला असेल. इष्ट म्हणजे स्वतःसाठी, स्वतःचं भलं व्हावं, स्वतःला पैसे मिळावेत म्हणून नाही,
साधना करायची, ध्यानधारणा करायची, इंद्रिय संयम करायचा आहे, अहंकाराचा त्याग करायचा आहे. हे कोणी कुणासाठी करायचं आहे? आपणच आपल्यासाठी करायचे. इष्ट करायचे. इष्ट म्हणजे योग्य. आणि अपुरतं म्हणजे समाजासाठी सुद्धा त्याच वेळेला झटायचे. तलाव बांधा, धर्मशाळा बांधा, झाडं लावा, पाणपोया उभ्या करा, धर्मशाळा बांधा, काहीतरी दुसऱ्यासाठी आपल्याला झटायचे. आणि ह्या दोन्हीची जर का सांगड घातली तर मानवी जीवन सुसंस्कृत, समृद्ध आणि कृतज्ञतापूर्वक जगल्यासारखं होईल. आणि म्हणून या कर्मण्येवाधिकार असते ह्याचा अर्थ जेवढा लावावा ना तेवढा व्यापक 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 होत जातो. आणि कर्मयोगामध्ये खरंच आहे हे शेवटी हा जरी श्लोक दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगात सांगितला असला तरी त्याला कर्मयोगाचा स्पर्श आहे. आणि कर्मयोग म्हणजे काय आहे? पहिलं आहे आपल्या कर्तव्याद्वारा दुसऱ्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं. हा एक घटक झाला. बघा काय म्हटलेलं आहे? आपल्या कर्तव्याद्वारा. समजा तुम्ही शिक्षक असला तर विद्यार्थ्यांचं हित साधणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. सैनिक असला तर देशाचं रक्षण करणं हे पहिलं कर्तव्य. शेतकरी आहात तुम्ही, जे कोणी आहात, आपल्या कर्तव्यातून इतरांच्या अधिकाराचं रक्षण करायचे. आणि दुसरा त्याचा घटक आहे की कर्मफळाचा आणि अधिकाराचाच त्याग करून टाकायचे. मी एवढं केलं मग मला एवढं मिळायलाच पाहिजे, काही नको. त्या अधिकाराचाच त्याग केला तर पहिल्या भागातनं जेव्हा दुसऱ्यांच्या अधिकाराचं तुम्ही रक्षण करता तेव्हा तुमची आसक्ती हळूहळू हळूहळू कमी कमी होत समाप्त होते. आणि जेव्हा कर्मफलाचा किंवा अधिकाराचाच तुम्ही त्याग करता तेव्हा गोष्ट अशी घडते की नवीन आसक्ती निर्माण होत नाही. इकडे ही कमी होते, जी साठली होती ती कमी होते. दुसऱ्यांसाठी काम करताना आपली आसक्ती कमी होते. बघा ना, शिष्य जेव्हा गुरूंसाठी अगदी तळमळीने काही काम करतो तेव्हा मला काही मिळावं अशी आशा राहतच नाही. गुरु शिष्यांसाठी किंवा मुलं जेव्हा मोठी होतात, नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा त्यांना वाटतं आपल्या आईवडिलांसाठी काही करावं. आईवडिलांनी एवढं माझ्यासाठी केलं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे माझं कर्तव्य आहे असं मुलांना वाटतं. तेव्हा मग स्वार्थ उरत नाही. असं असायला पाहिजे. आयडियली असं असतं असं नाही आहे. पण शिष्य हा गुरूंसाठी करतो, मुलगा हा पालकांसाठी करतो, तेव्हा माझा स्वार्थ गळून पडतो, माझी आसक्ती गळून पडते. म्हणजेच काय होतं, पहिली आसक्ती कमी होते आणि नवीन आसक्ती निर्माण होत नाही. आणि असं झाल्यावर मग ते अनासक्त निरासक्त आयुष्य जगता येतं. एक कर्मफळाचा त्याग केला तरी बास, एवढं एकच करायचं. अवघड आहे अर्थात, बोलताना एका वाक्यात बोलून झालं, पण सहज शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा हे शक्य आहे. अगदी सहज नसलं तरी कष्टपूर्वक का होईना शक्य आहे. आणि मी नेहमीच म्हणते की सगळंच शक्य नाही, सगळीचकडे कर्म करायचं आणि फळाचा त्याग करायचा असं शक्य नाही आणि योग्यही नाही. बरं का, योग्यही नाही आहे ते. म्हणजे बघा हां, समजा तुमच्या घरामध्ये मोलकरीण काम करते, मेड सर्वंट आहे तुमची, आणि तुम्ही तिला म्हणालात की बाई गं, तू महिनाभर छान काम केलंस, पण तुला सांगू का, गीतेमध्ये असं सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू काही फळाची अपेक्षा ठेवू नको, त्यामुळे तुला पगार वगैरे काही नाही मिळणार. चालेल का? नाहीच चालणार. ती बाई म्हणेल तुमची गीता ठेवा तुमच्याचकडे, मला माझा पगार द्या, मी चालले. सगळीकडे असं चालत नाही, पण काही कर्मात तरी चालेल ना. उदरनिर्वाहाच्या कर्मात चालणार नाही. आणि तुम्हाला तरी महिनाभर काम करून जर का पगार मिळाला नाही तर चालेल का? तसं नाही आहे. सगळीकडे हा नियम ॲप्लिकेबल नाही आहे. पण काही कर्मात तरी, कितीतरी कर्म अशी आहेत उदरनिर्वाहाच्या व्यतिरिक्त आपण जी व्यवहारात करतो, अध्यात्मात करतो, त्याच्यामध्ये एवढा तरी विवेक ठेवला पाहिजे. कर्म मी करीन पण फळाची अपेक्षा नाही ठेवणार. सगळीकडे नाही, पण 10 पैकी 4 कर्मात तर असं वागता येईल. वागूया, असं वागायचं निदान ठरवूया. आणि त्याप्रमाणे हळूहळू का होईना स्वतःमध्ये बदल करूया. आपण साधं जरी काही काम केलं, साधी रांगोळी जरी काढली ना दारासमोर, तरी आपल्याला वाटतं की 4 लोकांनी माझं कौतुक करावं. वाह, काय छान रांगोळी काढली आहे, वाह काय छान पदार्थ झाला आहे, किती छान आमटी झाली आहे. काही सारखी अपेक्षाच असते. पण करूया, बघूया, तर ट्राय तर करूया की
उत्तम स्वयंपाक करायचा, पण कुणी नाही चांगलं म्हटलं तरी त्याचं वैषम्य वाटून घ्यायचं नाही आहे. कारण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. बघूया जमतंय का. आणि हा जो सिद्धांत आहे ना, हा जो एक वैश्विक सिद्धांत ह्याच्यातनं सांगितलेला आहे, तो इथेच फक्त नाही आहे बरं का. भारताचंच नाही, तो कुठल्याही मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी आणि प्रत्येक कर्मासाठी हे सांगितलेलं आहे. कर्म करायचं पण फळाची अपेक्षा धरायची नाही. बघूया भगवंत आता पुढे काय म्हणतात. पुढे भगवंत म्हणतात, योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. योगस्थ कुरु कर्माणि, हे तर आपल्याला कळतं. कर्माणि कुरु म्हणजे कर्म कर. कशी कर, पण कर्म करताना नेहमी योगस्थ वृत्तीने कर. योगामध्ये तू आधी स्थिर राहा आणि मग कर्म कर. मग काय होईल, आणि ती करताना संगं त्यक्त्वा धनंजय, हे धनंजया, हे अर्जुना, संगाचा त्याग कर. आसक्तीचा, ममत्वाचा त्याग करून योगामध्ये रूढ होऊन, योगामध्ये स्थित होऊन सगळी कर्म करायची आहे. म्हणजे काय होईल, सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. आणि ते करत असताना सुद्धा कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल. सगळीकडेच आपल्याला काही 100% यश मिळतं असं नाही आहे ना. कधी नाही पण मिळत. आपण प्रयत्न उत्तम करतो पण नाही यश मिळत. ठीक आहे ना, सिद्धी मिळो किंवा असिद्धी मिळो. सिद्धी म्हणजे यश आहे आणि असिद्धी म्हणजे अपयश आहे. समोभूत्वा, ते दोन्ही सम ठेवायचे. आणि आता एक योगाची व्याख्या सांगितली आहे. समत्वं योग उच्यते. 3 व्याख्या सांगितल्यात बरं का. संपूर्ण गीतेमध्ये योग म्हणजे काय याच्यात 3 व्याख्या आल्यात. त्याच्यातली ही पहिली व्याख्या आहे, समत्वं योग उच्यते. समत्व हाच तर योग आहे. पण आपल्याला ते समत्वच जमत नाही ना. आपण 2 टोकं गाठतो, एक तर असं नाही तर एक तसं. आम्हाला मध्य गाठताच येत नाही. सगळीकडे भगवंत सांगताय समत्व, सुवर्ण मध्य गाठायचं आहे. पुढेही बघणार आहोत, अति खाणं वाईट, अति उपास वाईट, अति जागरण वाईट, अति झोपही वाईट. मग सगळं अतिरेक टाळायलाच सांगितलंय. आणि अतिरेक आपण दोन्हीचा करतो. जरा यश मिळालं, जरा कुठे काही आपलं अगदी पेपरमध्ये नाव छापून आलं की आम्ही अगदी जगत जेते ठरलो असं आम्हाला वाटायला लागतं. आणि जरा काही आमचं वाईट झालं, कोणी अपमान केला, काही चूक झाली की आम्ही खचवून जातो. दोन्ही नको आहे. हुरळूनही जायचं नाही आणि होरपळूनही जायचं नाही आहे. मध्य गाठायचं आहे. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. बघूया आता, हाही श्लोक महत्त्वाचाच आहे. प्रत्येक श्लोक महत्त्वाचा आहे. काय करू मी तरी. काय म्हणतात बघूया. संगं त्यक्त्वाकडे जाऊया. कारण आपणही सगळे प्रापंचिक होतो. आपल्यालाही खूप आसक्ती. कितीही नाही म्हटलं ना, कितीही तत्त्वज्ञान सांगितलं तरी आम्हाला आसक्ती आहे. आमचा मुलगा, आमचं घर, आमचा संसार, आमचं हे, माझा व्यवसाय, माझी नोकरी, माझी पदवी, माझं व्याख्यान, माझं सुरूच आहे. पहिल्यांदा संगाचा त्याग करू. कसा त्याग करायचा आहे. कोणत्याही कर्मात, कर्मफलात देश, काल, घटना, प्रसंग, परिस्थिती, अंतःकरण, बहिःकरण इत्यादी कुठल्याही प्राकृत गोष्टीबद्दल आसक्ती नसायला पाहिजे. आसक्ती असताच कामा नये. आणि तरच ते कर्म निर्लिप्तपणाने करता येईल. आणि असं निर्लिप्तपणाने केलेलं कर्म मुक्तीला पोषक ठरेल, मुक्तिदायक ठरेल. म्हणजे बघा काय काय टाळायचंय. देश, काल, घटना, प्रसंग, परिस्थिती कुठे केलंय, ठिकाण काय आहे, काळ काय आहे, काही कशाचंही एक्सक्यूज द्यायचं नाही. असं झालं ना, नाहीतर मला त्या परीक्षेत उत्तम यश मिळालं असतं पण ते अमके नेमके माझ्या सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले म्हणून मी नापास झालो. काही कारणं देऊच नका. देश, काल, प्रसंग, परिस्थिती, घटना, अंतःकरण, बहिःकरण, आतलंही नको आणि बाहेरची किंवा माझा हात दुखत होता म्हणून मला ते लिहिता आलं नाही. नाहीतर मला उत्तम पेपर येत होता. काही कुठलीही कारणं द्यायची नाही, कुठलीही एक्सक्यूजेस नाही आहे आणि कशाविषयी आसक्तीसुद्धा नाही. असा संगं त्यक्त्वा कर्माणि अशी करायची का, करता येतील. पुढे म्हणतात सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. सिद्धी आणि असिद्धी बघा आता दोन्ही द्वंद्व आहेत बरं का. आपण मागे पाहिली होती निर्द्वंद्व नित्य सत्वस्थोमध्ये द्वंद्व पाहिली होती.
पण बघा, आदर किंवा अनादर, निंदा किंवा स्तुती, अनुकूल प्रतिकूल, सिद्धी असिद्धी, या सगळीकडे आपल्याला सम राहायचं आहे. पण नाही ना राहत आहेत, नाहीच राहत आहेत. जरा यश मिळालं की आम्ही फुशारक्या मारायला लागतो लगेच. मी बघा कसा, मी किती शहाणा, मी किती विद्वान. आणि जरा अपयश आलं की सुरू झालं रडणं, कुडणं, दुसऱ्याला दोष देणं, कुणावर तरी खापर फोडणं सुरू होतं. पण असं नाहीच. आणि आपल्या पुढे उदाहरणं कमी नाही आहेत बरं का, उत्तम उदाहरणं आहेत. बघा, आग्र्याहून सुटका होताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पेटाऱ्यात बसून आग्र्याहून सुटका करून घेतली स्वतःची. पण नेमकं त्या दिवशी ते पेटारे तपासले गेले नाहीत म्हणून त्यांची सुटका झाली. म्हणजे त्यांनी योजलेला जो बेत होता त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं. धाडस होतंच, पण त्याच्यात यश मिळालं ही किती चांगली गोष्ट झाली नाही का. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत असं नाही घडलं ना. आता त्यांनी सुद्धा त्या बोटीतून जे पलायन केलं होतं, बोटीतून आपली सुटका करून घेतली होती आणि पोहत पोहत ते किनाऱ्यापर्यंत आले, हे काही कमी धाडसाचं काम होतं का. पण त्यांना यश नाही मिळालं ना. त्या किनाऱ्यावर येताच लगेच पोलिसांनी त्यांना अटक केली. म्हणजे शिवाजी महाराजांना सिद्धी मिळाली आणि सावरकरांना सिद्धी नाही मिळाली. पण दोघंही समानच होते. महाराजही चढून गेले नाहीत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पण खचून गेले नाहीत. सिद्धी मिळवो नाही तर न मिळव, त्याच्याशी मला काहीच कर्तव्य नाही. मी उत्तम कर्म करणार, माझं 100% देणार, माझा परफॉर्मन्स आहे तो मी 100% देणार, असं वागता यायला पाहिजे. अहो, लोकमान्य टिळक जहाल पक्षाचे होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं बलिदान आहे लोकमान्य टिळकांचं. पण ते म्हणाले का की जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा मी होईन ना पंतप्रधान, तरच मी करतो बरं का काम, नाही तर मी नाही काम करणार, असं म्हणाले का. नाही म्हणाले. अहो, त्यांना तर स्वातंत्र्य मिळालेलं सुद्धा पाहता आलं नाही. मग सिद्धी म्हणजे काय आणि असिद्धी म्हणजे काय, त्याच्यामध्ये हे समच राहिले ना. लोकमान्य टिळक काय, स्वातंत्र्यवीर सावरकर काय, छत्रपती शिवाजी महाराज काय. मिळेल ना, कधी यश मिळेल कधी अपयश मिळेल, दोन्ही पारडं आहेच आहे. पण म्हणून तुम्ही कशानेही हुरळून जाऊ नका आणि खचूनही जाऊ नका. हा संदेश आपल्याला ह्या सगळ्या मोठ्यांच्या चरित्रावरनं सुद्धा मिळतो आणि गीतेतनं तर मिळतोच आहे. पण गीतेमध्ये सिद्धांत सांगितला आहे आणि चरित्रामध्ये कथा असतात आणि म्हणून आपल्याला त्या मनोरंजक वाटतात. पण कथांमध्ये अडकायचं नाही बरं का. नेहमीच मी सांगते, कथा छान वाटते, मनोरंजक वाटते, पण नेहमी त्याच्यातलं तात्पर्य घ्यायचं. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे ते घ्यायचं आहे. की टिळक कसे होते, सावरकर कसे होते, कसं कुठल्या कुठल्या धाडसाला, कुठल्या कुठल्या प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि तरीसुद्धा अपयश मिळालं. पण तरीसुद्धा ते खचले नाहीत, ते डगमगले नाहीत. हाच त्याच्यातनं बोध घ्यायचा आहे. आता पहिला चरण बघूया. योगस्थ कुरु कर्माणि. योगस्थ म्हणजे समतेमध्ये अटळ, निरंतर, तसं स्थिर राहायचे, अचल राहायचे. योगस्थ, समता, चित्ताची समतोलता ढळू द्यायची नाही आहे, म्हणजे योगस्थिती आहे. आणि ही साम्यस्थिती एकदा नाही तर ती निरंतर टिकायला पाहिजे. एकदा मी तशी वागले होते बरं का, पण एकदा वागून नाही ना चालणार. एकदा कधीतरी मागे 25 वर्षापूर्वी मी समत्वानी वागले होते, पण त्याचा काय उपयोग. ती सतत स्थिती टिकायला पाहिजे, निरंतर, अटळ, अचल अशी स्थिती टिकली तर त्याला योगस्थ म्हटलेलं आहे. म्हणजे कशी कर्म करायची, एक तर संगम त्याक्त्वा करायचे, आसक्तीचा त्याग करायचा आहे, यश मिळो अपयश मिळो कर्म करतच राहायचं आहे आणि योगामध्ये स्थिर राहायचं आहे. समत्व हीच आपला स्वभाव झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि मग या तिन्हीचं कन्क्ल्युजन चौथ्या चरणात सांगितलं, समत्वही योग उच्यते. समत्वालाच योग म्हटलेलं आहे. समता हाच योग आहे. आणि समता खरं म्हटलं ना तर हे परमात्म्याचं स्वरूप आहे. अहो, समता हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण ब्रह्म कसं आहे, ब्रह्म निर्दोष आहे, निपक्षपाती आहे. आम्ही जरा करू पक्षपात, हा माझ्या जवळचा, तो लांबचा, हे माझं असं आहे, माझ्या गावचा आहे हा माणूस, असलं काही नाही. परब्रह्माकडे गावचा दूरचा असलं काही नाही आहे. कारण ते निर्दोष आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म सुखम बंधात प्रमुच्यते. ते निर्दोष आहे, तिथे समत्व आहे. चंद्र सूर्य असं म्हणतात का हो, की ह्या राजवाड्यावर मी जास्त प्रकाश पाडीन
आणि त्या झोपडीवर कमी पाडीन असं म्हणतात का? चंद्र नाही, सूर्य नाही, कोणीही असं काहीही करत नाही. त्यांचं ते वैभव भरभरून लुटत असतात. ज्याला जेवढं घ्यायचं तेवढं घ्यायचं. मग आता या चंद्र सूर्यापेक्षा सुद्धा परब्रह्म कितीतरी श्रेष्ठ आहे. परब्रह्माने या चंद्र सूर्याला प्रकाश पुरवलेला आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्रो न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. अहो, तो इतका श्रेष्ठ आहे तर त्याच्याकडे तर हा पक्षपात नाहीच आहे आणि त्याच्याकडे समत्व आहे. त्यामुळे समत्वाचा जर का तुम्ही मार्ग अनुसरलात तर परमेश्वरापर्यंत निश्चित पोचाल. पण परमेश्वर हा समत्वाला प्राधान्य देतो आणि म्हणून या योगाच्या 3 व्याख्यातली आपण एक व्याख्या पाहिली. आता हा जो श्लोक आहे ना, योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. आता आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहिलं, पण शिवाजी महाराजांना हा श्लोक अगदी तंतोतंत लागू पडतो. कसे होते महाराज? अगदी हा श्लोक म्हणजे महाराजांचं वर्णन आहे. समत्व कसं होतं तेही बघणार आहोत बरं का. किती प्रकारची संकट आलीत, किती प्रकारची संकट त्यांच्यावर आलीत. सगळ्यातनं तावून सुलाखून निघाले ना. किती अफजल खानाने तर त्याला अगदी चिरडून मारण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यातनं बाहेर पडलेले आहेत. कारण तीव्र बुद्धी आहे, तीव्र निर्णय कौशल्य आहे, बोलण्यात चतुर आहेत, इतरांवर छाप पाडण्यात अत्यंत वाकबगार आहेत. बरं, एवढं सगळं करून राहणी साधी आहे आणि त्यांची साधी राहणी, त्यांचे साधे मावळे, त्यांचे सगळे साधे सवंगडी, त्यामुळे इतरांवर पण त्याची छाप पडायचीच ना. असं काही महाराज फार काहीतरी भरजरी पोशाख घेऊन असं नाही, साधे कपडे, साधं सगळं त्या त्या काळानुसार तसं ते वागत होते. आणि म्हणून आणि सगळीकडे त्यांचंही समत्वच होतं ना. अंतःकरण अतिशय दयाळू होतो. ते काही क्रूर वगैरे नव्हते, पण शत्रूच्या बाबतीत अत्यंत कडक शिक्षा, किंवा अपराधी कुणी असेल त्यालाही कडक शिक्षा ते देत होते. शत्रूच्या बाबतीत ते अजिबात दयाळू वगैरे नव्हते बरं का. त्यामुळे हेही समत्व आहे. बरं, ते नित्य सावध आहेत. दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो असे ते कसे आहेत? तर ते दयाळू अंतःकरण आहेत, सावध आहेत, दक्ष आहेत. आणि दक्ष असल्यामुळे ते आपली सगळी कामं पूर्ण करायचे. त्यांची कोड लँग्वेज होती, रहस्यमय भाषा होती. त्यामुळे ते संदेश वहनाचं कामसुद्धा त्यांचं बिनबोभाट चालायचं. इतकं सावधता प्रत्येक कार्यामध्ये होती. अर्थात समर्थांचंच त्यांच्यावर अवरदहस्त होता. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थानेच सांगून ठेवलं. त्यामुळे सावध आहे आणि सावध राहून ते आपली सगळी कामं पूर्ण करून घ्यायचे. बरं, एवढंच नाही तर शत्रुपक्षातल्या स्त्रियांचा सन्मान केल्याचं सुद्धा आपल्याला माहिती आहे. सुभेदाराच्या सुनेला किती सन्मानाने साडी चोळी देऊन त्यांनी त्याची पाठवणी केली होती. इतकं दयाळू आणि इतकं विशाल अंतःकरण आहे. बरं, त्यांना अनेक महापुरुषांचा आशीर्वाद लाभला होता. समर्थांचा तर आहेच, पण ते कारण त्यांची श्रद्धा धर्मावर श्रद्धा आहे, धर्माच्या उन्नतीवर आहे, राष्ट्राच्या उन्नतीवर आहे. आणि म्हणूनच त्यांना आपण म्हणतो ना गो ब्राह्मण प्रतिपालक, किंवा त्यांचं अष्टप्रधान मंडळ हे सुद्धा अतिशय श्रेष्ठ आहे बरं का. स्वतः अष्टावधानी होते महाराज, पण अष्टप्रधान मंडळ आहे. किंवा राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्यांनी शकनिर्मिती केलेली आहे. त्यांचं वर्णन करताना समर्थांनी केलेलं आहे. निश्चयाचा महामेरू. कसे आहेत ते? यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, नीतिमंत, जाणता राजा, आचारशील आहे, निश्चयाचा महामेरू आहे, दानशील आहे, कर्मशील आहे आणि श्रीमान योगी म्हटलेलं आहे त्यानं. आता योगी म्हणजे योगस्थच आहे ना. पुन्हा आपण या गीतेच्या श्लोकाकडे वळू. श्रीमान योगी, योगी कुणाला म्हटलेलं आहे? जो योगामध्ये स्थिर आहे, योगामध्ये सतत जो आहे, निरंतर आहे, तो योगस्थ. असं हे महाराजांचं वर्णन आहे. किंवा असंही म्हटलेलं आहे, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. परस्त्रीला आईप्रमाणे मानायचे, परद्रव्याला लोष्ठाप्रमाणे, मातीच्या ढेकळाप्रमाणे तुच्छ समजायचे, आणि आत्मवत सर्व भूतेषु, आणि जसं मी आहे तशीच सगळी भूतमात्रे असं जो मानतो, जो असं पाहतो, जो असं अनुभवतो, तोच खरा अनुभवतो. असं एक
वचन आहे. त्यामुळे महाराजांचा चरित्र आणि हा श्लोक इतकं मिळतं जुळतं आहे. आणखी मानवाच्या खरंच आहे जीवनाचं लक्ष एकतर उदात्त पाहिजे, वरती पाहिजे. नेहमीच लक्ष आहे, ध्येय आहे ते उच्च पाहिजे. आणि असं असलं की हळूहळू काय होतं सांगू का, बाह्य संग गळून पडतात. एक ते गाठायचे, अगदी एव्हरेस्टचं सुद्धा काही आहेत तरुण, एव्हरेस्ट गाठायचं म्हटल्यावर त्यांना बाकी सगळं देहभान हरपून जातं. असं उच्च लक्ष असलं ना की बाह्य संग गळूनच जातात, बाहेरचं काही आठवतच नाही. आणि मग त्याच्यातून होतं काय तर स्वतःची उन्नती होते. ध्येय तर प्राप्त होणारच आहे, पण मानव उन्नत होतं आणि मग त्याचं आचरण योगबुद्धीने आचरण होतं. कामं पूर्ण झाली किंवा अपूर्ण झाली तरी हा कसा असतो, स्थिर बुद्धी असतो. प्रत्येक वेळेस त्या चढाईमध्ये यश मिळेल असं नाही आहे, पण नाही मिळालं तरी खचून जात नाही, पुन्हा पुन्हा चालू आहे, सतत प्रयत्न चालू आहेत. आणि त्यालाच म्हटलेले योगस्थ. अर्जुना तू असा हो, योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. आसक्ती एकदा नाहीशी झाली ना की मग काहीच उरत नाही आणि मग तो ध्येयाकडे जास्त प्रखर अशी नजर जाते. त्याला एक उदाहरण दिले बरं का. झाडाच्या ढोलीमध्ये, झाड असतं ना, मोठा एखादा वृक्ष असतो, त्या वृक्षामध्ये ढोली असते, एक पोकळ असते. त्या ढोलीमध्ये समजा आग लागली किंवा लावली तर तो वृक्ष काही हिरवागार राहत नाही, ती सगळी पानं करपून जातात, हो की नाही. तसं जर होतं, तसंच जर का अंतःकरणामध्ये आसक्तीरूपी आग असेल तर शांती कशी मिळणार, तो वृक्ष हिरवागार कसा राहणार, तुमचा चेहरा किंवा तुमचं शरीर शांत कसं राहणार. आतमध्ये आसक्तीची आग असली की सगळं करपून जातं, सगळ्याला काही अर्थच उरत नाही. म्हणून ती आसक्तीची आग काढून टाकायची, विझवून टाकायची आणि मग तो मनुष्य, तो साधक अत्यंत शांत 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 होतो. आणि हाच संदेश या श्लोकातनं घ्यायचा आहे. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे अगद्यात आपण लक्षातच ठेवूया बरं का, समत्वं योग उच्यते. मग काय सांगितलंय, दूरेण हि अवरं कर्म बुद्धियोगात धनंजय. आता धनंजय दोनदा म्हटले बरं का, लागोपाठ दोन्ही श्लोकामध्ये त्याला धनंजय म्हटलंय अर्जुनाला. बघूया, दूरेण हि अवरं कर्म बुद्धियोगात धनंजय. बुद्धियोगापासनं हे कर्म जे आहे ना ते पुष्कळ दुरूनच आहे, दूरच आहे. दूर म्हणजे अतिशय, त्याच्यात आणि ह्याच्यात काही साम्यच नाही. आपण म्हणतो ना, कुठे काय इंद्राचा ऐरावत आणि कुठे त्या शामभट्टाची तट्टाणी असं म्हणतो ना, म्हणजे दोन्हीमध्ये अतिच अंतर आहे. अति अंतर असलं आणि म्हणून इथे म्हटलं दूरेण ही अवरं कर्म. अवर म्हणजे कमी प्रतीचं गौण कर्म आहे. कशापेक्षा, बुद्धियोगात. आता बघूया काय म्हटलेलं आहे. बुद्धियोग म्हणजे कर्मातली समानता, हे आपण पाहिलं. योग म्हणजे काय, समत्वं योग उच्यते. तर बुद्धियोग म्हणजे काय, कर्मातली समानता म्हणजे बुद्धियोग आहे. आता ही जी समानता आहे, हा जो बुद्धियोग आहे, हा सकाम कर्मापेक्षा कितीतरी दूर आहे. आणि दूर म्हणजे फारच पुढे गेला, म्हणजे फारच तो श्रेष्ठ आहे. कोण, बुद्धियोग श्रेष्ठ आहे सकाम कर्मापेक्षा. हे आता निश्चित झालं आपलं. आता फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म कधीही कमी दर्जाचं असतं, कधीही ते कमी निकृष्ट दर्जाचंच असतं. फळाची अपेक्षा ठेवून बघा, विचार करा तुम्ही, आपणही आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी कर्म फळाची अपेक्षा करून ठेवून केलेली आहेत. हे मला मिळेल का तरच मी, किंवा समाजातही बघतो आपण कितीतरी, म्हणजे मी तर गमतीने म्हणते, कितीतरी मोठाले प्रवचनकार, कितीतरी वक्ते म्हणतात की मी हा दुसऱ्या अध्यायाचा अर्थ अगदी छान सांगेन, कर्मण्ये वाधिकारस्तेवर तर माझी अगदी मास्टरी आहे, पण त्याच्यासाठी, त्या बोलण्यासाठी, त्या व्याख्यानासाठी तुम्ही मला किती देणार. किती विरोधाभास आहे ना, किती विरोधाभास आहे. एकीकडे श्रोत्यांना सांगायचं मा फलेषु कदाचन, पण मला किती मिळणार, मला किती तुम्ही पाकिट देणार. हा विरोधाभास आहे. आणि असं कर्म जरी कितीही उत्तम असलं तरी ते श्रोत्यांना सुद्धा आवडत नाही, कारण ते निकृष्ट दर्जाचंच होतं. ज्यांची फळाकडे नजर आहे, फळाची अपेक्षा जबरदस्त आहे, त्यांचं कर्म हे कमी दर्जाचंच होणार आहे असंही म्हटलेलं आहे. मग आता अर्जुना, धनंजया, तू समत्व बुद्धी योगाचा आश्रय घे
आणि म्हणून म्हटलेलं आहे बुद्धौ शरणम अन्विच्छ. बुद्धौ, बुद्धी या शब्दाची ही सप्तमी विभक्ती आहे. इथे गौतम बुद्धांचा काही संबंध नाही आहे बरं का. लोकांना वाटतं बुद्धौ म्हणजे बुद्धीचा संबंध आहे. तू काय कर, बुद्धीला शरण जा, या बुद्धी योगामध्ये स्थिर राहा. कारण असं म्हटलेलं आहे कृपणा फल हेतवः. फळाचा हेतू ठेवून जे कोणी काम करतात ते सगळे अत्यंत दीन आहेत आणि कृपण आहेत. कृपण शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये आपण कंजूस असा घेतो ना, चिक्कू असा घेतो अर्थ. पण ज्यांची समत्व बुद्धी आहे ते मात्र ह्या लोकीच काय करतात, पापाचा आणि पुण्याचा त्याग करतात. बुद्धियुक्त जहातीह उभे, उभे म्हणजे दोघही, सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्त जे होतात ना, बुद्धीशी जे जोडले जातात ते दोन्हीचाही त्याग करून टाकतात. त्यांना पापही नको आहे, त्यांना पुण्यही नको आहे. जहाती इह, जहाती म्हणजे टाकणे, हा धातू आहे. काय टाकून देतात, इह म्हणजे इथेच. काय टाकतात, सुकृत दुष्कृत, दोन्ही आहेत म्हणून द्विवचन वापरले. बुद्धियुक्त जहाती इह उभे म्हणजे दोन्ही, सुकृत दुष्कृते, ते दोन्ही टाकून देतात. तस्मात आला बघा, आपला तस्मात शब्द आला. तस्मात आणि म्हणून तू काय कर अर्जुना, योगाय युज्यस्व. तू त्या बाकीच्या सकाम गोष्टीकडे लक्षच देऊ नको. तू योगासाठी सिद्ध हो, सज्ज हो, योगासाठीच प्रयत्न कर. कारण आता आणखीन एक व्याख्या सांगतायत भगवंत, योग कर्मसु कौशलम. काय बघूया याचा अर्थ. सर्वसामान्य लोक, बरेच लोक याचा अर्थ घेतात की कर्मातलं कौशल्य म्हणजेच योग. पण एवढाच अर्थ नाही. हा एक अर्थ असू शकेल, पण हा एवढाच नाही. याच्यापेक्षा फार मोठा, फार व्यापक अर्थ आहे योग कर्मसु कौशलम. म्हणजे हा समत्व बुद्धिरूपी जो योग आहे तो म्हणजेच कर्मातलं कौशल्य. योग कर्मसु कौशलम म्हणजे कर्मातलं कौशल्य म्हणजेच हा बुद्धियोग आहे. बघणार आहोत हा आता आणखी याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. म्हणजे कर्म तर करायचं आणि त्याचं फल लागू द्यायचं नाही, निर्लेपपणाने कर्म करायचं. याच्यामध्ये चातुर्य आहे नाही का, चतुरता आहे, आणि त्यालाच कौशल्य म्हटलेलं आहे. आणि म्हणून हाच आहे कर्मबंधनातनं सुटण्याचा उपाय, असं त्याचा एक अर्थ आहे. आता आणखीन सविस्तर बघूया. हा तर साधा झाला, एकेका वाक्यात सांगून झाला. जे लोक फलाशा ठेवून कर्म करतात त्यांना कृपण म्हटलंय ना. इथे कृपण म्हटलंय कारण त्यामुळे काय होतं, ते एवढा मोठा आनंद देणारा आहे भगवंत, आणि ते आपण सोडून देतो, त्या आनंदाला नको म्हणतो आणि फालतू गोष्टीमध्ये, क्षुद्र गोष्टीमध्ये आनंद शोधत बसतो की हे याचं काय, मला ह्या कामाचा किती मोबदला मिळणार आहे, ह्याची किती प्रशंसा होणार आहे, मला कुठला पुरस्कार. असं नको आहे. अहो, तो परमानंद द्यायला बसला आहे. आणि खरंच आहे, जेव्हा मोठ्या आनंदाला तुम्ही तुच्छ लेखता आणि छोट्या छोट्या आनंदाकडे बघता ना, तेव्हा समर्थांचा श्लोक आठवतो, घरी कामधेनो पुढे ताक मागे. अहो, घरात कामधेनू आहे, तुमच्या इथे अंतरात्मा इथे बसलेला आहे, आणि तुम्ही काहीतरी 500-2000 रुपयांसाठी काहीतरी तडजोडी करताय, काहीतरी मागण्या करताय, काहीतरी लाचार होताय. म्हणूनच त्यांना कृपण म्हटले ना. इतका आनंदाचा ठेवा आपल्याचकडे आणि आम्ही बाहेर इकडे तिकडे आनंद शोधतोय. कृपण फल हेतवा, कारण फळाकडेच लक्ष आहे त्यांचं, आणि म्हणून त्यांना कृपण म्हटलेलं आहे. पण मग बुद्धियुक्त कोणाला म्हणायचं? बुद्धियुक्त आहेत तरी कोण? तर बुद्धी बघा, आता बुद्धियुक्त आणखी खोलात चाललोय बरं का आपण. बुद्धी ही सुद्धा जड आहे बरं का. बुद्धी ही जड आहे, म्हणजे तिला स्वतःचं काही नाही आहे कर्तृत्व. बुद्धी आहे, मेंदू आहे, आम्हाला चांगला मेंदू आहे, अगदी सक्षम मेंदू आहे, पण त्याला चालवणारा कोणीतरी वेगळाच आहे, त्याला प्रकाश देणारा आणखीन कोणीतरी वेगळाच आहे. नाहीतर मग कलेवराला सुद्धा मेंदू आहे, त्याला सुद्धा बुद्धी होती, पण मग ती नंतर नाही ना उपयोगात येत. जेव्हा तो आत्मा निघून जातो तेव्हा त्या बुद्धीचा काय उपयोग? ती बुद्धी कामच करत नाही, कारण ती जड आहे, तिला कुणीतरी चालवावं लागतं. आणि असा प्रकाश देणारा कोण आहे? ते आहे आत्मतत्व. बुद्धीला प्रकाश देणारं आहे ते आत्मतत्व, आणि त्याची प्रचिती जेव्हा त्या बुद्धीला यायला लागते तेव्हा तो साधक बुद्धियुक्त होतो. बघा, आता आपल्याला खूप खोलात जायचं आहे, हळूहळू आपल्याला तळ गाठायचं.
त्या ज्ञानाच्या, त्या तत्त्वज्ञानाच्या महासागरामध्ये आपल्याला डुबक्या मारायच्या आहेत. आणि काय रत्न मिळतात बघूया ना. साधा श्लोक वाटेल तुम्हाला. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. आता बघा, या बुद्धीला कळायला पाहिजे ना. या बुद्धीला समजतं की मी नाही आहे काही करत, हे आत्मतत्व मला आतून प्रकाश देते आणि म्हणून मी काम करते. आपण म्हणतो एखाद्याची बुद्धी अगदी तल्लख आहे, एखादा अगदी मंद बुद्धी आहे, पण त्याच्यातलं ते आत्मतत्व प्रकाश देत असतं. आता हे जेव्हा त्या बुद्धीला कळायला लागतं तेव्हा तो साधक बुद्धियुक्त होतो. आम्हाला आहेच की बुद्धी, पण आम्ही बुद्धियुक्त नाही आहोत, कारण अजून आम्हाला आमच्या बुद्धीचाच अभिमान आहे, अहंकार आहे की माझी बुद्धी अशी, माझी बुद्धी तशी. तेव्हा जेव्हा तिला त्या आत्मतत्वाची प्रचिती येते तेव्हा तो बुद्धियुक्त होतो. बघा हां, आता आणखीन उदाहरण बघूया. दुधामध्ये असतंच की नाही लोणी. लोणी कशापासून तयार करता येतं? दुधापासूनच. मग दुधामध्ये लोणी असतंच, पण ते त्याला सगळी प्रोसिजर करावी लागते ना. दूध थोडं तापवायचं, मग ते कोमट झालं की विरजण लावायचं, मग त्याच्यातली साय आहे त्याचं दही लावायचं, त्याच्यातलं घुसळून त्याचं ताक बाजूला आणि लोणी बाजूला करायचं. म्हणजे दुधापासून लोणी मिळवण्यासाठी काहीतरी प्रोसिजर आहे, काहीतरी वेळ आहे, काहीतरी मर्यादा आहे. मग दुधामध्येच लोणी आहे, पण त्या लोणी काढण्यासाठी काहीतरी मंथन करायला लागतं. तसंच बघा, आता त्याचा आणि ह्याचा कसा संबंध लावूया आपण. जड आणि चैतन्य ह्याचा विवेक जमायला पाहिजे. ही सृष्टी कशी आहे? जड पण आहे आणि चैतन्याने पण भरलेली आहे. काही गोष्टी जड आहे, चराचर आपण म्हणतो ना, ही जड चैतन्याची सृष्टी आहे. आत्मानात्म विवेक जमायला पाहिजे. आत्मतत्व म्हणजे काय आणि अनात्म गोष्टी वस्तू म्हणजे काय? अनात्म बाजूला सारायचे. म्हणजे धान्य पाखडताना नाही का आपण काय करतो, फोलपट बाजूला करतो आणि मुख्य दाणा घेतो. त्याच्यातला दाणा घ्यायचा आहे. कस कशात आहे? दाण्यात कस आहे, फोलपटात नाही आहे. म्हणून असार गोष्टी बाजूला सारायच्यात आणि सार घ्यायचे. अनात्म बाजूला सारायचं आणि आत्मवस्तू घ्यायची. त्यामुळे जड बाजूला सारायचं आणि त्याच्यातलं चैतन्याकडे आपल्याला प्रवास करायचा आहे, ते जाणून घ्यायचं आहे. असा विवेक केला तर आत्मतत्वाचं ज्ञान होतं. आता इथपर्यंत येऊन पोचलोय बरं का. अजून थोडा अवघडच आहे पल्ला पुढचा, अवघडच आहे, पण समजून घेऊया. असं केलं तर आत्मतत्वाचं ज्ञान होतं, हेही समजलं. आणखीन दुसरं उदाहरण बघूया. काष्ठामध्ये अग्नी असतो. लाकूड असलं तर लाकडामध्ये अग्नी असतोच. लाकडामध्ये अग्नी असतो, पण त्याला काहीतरी पेटवावं लागतं. त्याला आगीची मदत पहिल्यांदा घ्यावी लागते. पेटवल्याशिवाय किंवा ती लाकडं एकमेकावर घासल्याशिवाय त्याच्यातनं अग्नी निर्माण होत नाही, प्रगट होत नाही. पण एकदा का पेटला ना, बघा आता, एकदा का तो अग्नी पेटला की ज्यातून तो उत्पन्न झालाय त्या काष्ठालाच भस्मसात करतो. थोडी अवघड संकल्पना आहे. अग्नी काष्ठातून प्रगट होतो, पण प्रगट झाला की ज्याच्यातून तो प्रगट झाला त्याला खाऊन टाकतो, त्याला नष्ट करून टाकतो. अहो, मग बुद्धी अशीच आहे ना. या बुद्धीतून ते आत्मतत्व प्रगट होणार आहे आणि त्या आत्मतत्व म्हणजे बुद्धीला एकदा त्या आत्म्याचा प्रत्यय आला ना, प्रचिती आली ना, की तिचा लय होतो, ती संपून जाते. जसं ते काष्ठ संपून जातं. काष्ठाचा उपयोग अग्नी निर्माण करण्यापुरता आहे, पण अग्नी निर्माण झाला की काष्ठ संपून जातं. तसंच बुद्धीतून आत्मतत्व जाणून घ्यायचंय, पण आत्मतत्व जाणलं की बुद्धी लय पावते, संपून जाते, नष्ट होते. आणि त्या बुद्धीच्या आणखीन काय होतं, त्या बुद्धीच्या ठाई सगळ्या कर्माचं अनुष्ठान आहे. भलं बुरं, पाप पुण्य, चांगलं वाईट सगळं तिथे अधिष्ठान आहे. आणि जशी बुद्धी जळाली की त्याच्यातल्या वस्तूही जळतात. घर जळाला की घरातल्या वस्तू जळतात ना, तशी ती बुद्धी जेव्हा जळते म्हणजे प्रत्यक्ष नाही हां, बुद्धी जेव्हा लय पावते तेव्हा त्या सगळ्या पाप पुण्य कर्माचा सगळा लय होतो, म्हणजे काही उरतच नाही. आणि म्हणून म्हणले उभे सुकृत दुष्कृते, पाप पुण्य सगळं संपूनच जातं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही जी व्याख्या केलेली आहे ना, योग कर्मसु कौशलम, तीही बघतोय. पण दूरेण ह्यवरं कर्म, दूरेण बघा ना, पर्वत केवढा मोठा आणि एवढूसा मातीचा कण केवढूसा. म्हणजे पर्वत आणि त्या मातीच्या कणामध्ये खरं काही साम्य आहे का? किती अंतर आहे. दूरेण, दूर, इतकं दुरी आहे त्यांच्यामध्ये, अंतर आहे. आणि म्हणून ते अतिशय दूर आहे, म्हणून त्याची तुलनाच करता येत नाही.
तसंच योगापासून ते कर्म फार दूर आहे आणि सकाम कर्म फार दूर आहे. आणि म्हणून व्याख्या करताना म्हटलेलं आहे कर्मातलं कौशल्य म्हणजे योग, अशी व्याख्या करणं हे तसं चूक आहे. आणि कारण बघा ना, कर्मातलं कौशल्य म्हणजे योग असतं, तर प्रत्येक कर्मात कौशल्यच आहे की, आणि निषिद्ध कर्मात सुद्धा कौशल्य लागतंच अहो. चोराला सुद्धा युक्त्या प्रयुक्त्या लढवाव्याच लागतात. त्याच्यामध्ये चपळपणा पाहिजे, काटकपणा पाहिजे, पळून जाण्यासाठी तेवढी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. मग चोराच्या अंगातलं कौशल्य म्हणजे योग आहे का? आणि तेच कौशल्य पोलिसांकडे पण असावं लागतं नाही का? पोलीस पण तसाच असायला पाहिजे, चोराच्या पाठीमागे धावणारा, चोराला जेरबंद करणारा पोलीस सुद्धा तसाच असायला पाहिजे. मग कौशल्य कुणाचं आहे? म्हणजे चोर योगी आहे का पोलीस योगी आहे? तसं नाही अर्थ घ्यायचा. हा अर्थच नाही आहे. कर्मातलं कौशल्य म्हणजे योग असा अर्थ घ्यायचाच नाही आहे. तर असा अर्थ घ्यायचा आहे की कर्मातून, कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय म्हणजे हा बुद्धियोग आहे. कर्मबंधनातून सुटता येतं म्हणजे कर्म केली तरीसुद्धा त्याचा लेप लागत नाही, त्याचं बंधन पडत नाही, असंही इथे म्हटलेलं आहे. बघा किती सुंदर सांगतायत भगवंत. आता आपण आणखी दोन श्लोक जोडून घेऊया किंवा 3ही श्लोक घेऊया. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्ति अनामयम्. कुठल्या पदापर्यंत जाऊन पोचतो? कोण पोचतो आधी बघूया. जे बुद्धियुगाने युक्त झालेले जे ज्ञानी लोक आहेत ना, ते काय करतात? कर्मापासून उत्पन्न होणारं फळ टाकून देतात. आपण आत्ताच पाहिलं, संगम त्यक्त्वा फलं त्यक्त्वा, ते टाकून देतात आणि जन्मबंधनाच्या त्या चक्रातनं सुटतात. आणि मग कुठे पोचतात? निर्दोष अशा अमृतमय त्या स्थानापर्यंत पोचतात. पदं गच्छन्ति अनामयम्. आमय या शब्दाचा अर्थ आहे विकार. आपण रोग म्हणतो, क्लिनिकला नाव असतं निरामय योग केंद्र वगैरे. हा नाही, अनामय म्हणजे विकार, म्हणजे बदल. कुठे जाऊन पोचतात? त्या परमपदापर्यंत ते जाऊन पोचतात, अमृतमय ब्रह्माला प्राप्त होतात. आणि पुढे म्हटलेलं आहे, अर्जुना, जेव्हा तू या मोहाच्या चिखलातून बाहेर येशील ना, यदा ते मोह कलिलम, कलिल म्हणजे चिखल, या मोहाच्या चिखलातनं जेव्हा तुझी बुद्धी व्यतितरिष्यती, पुढे जाईल, ओलांडून जाईल. रस्त्याने जाताना नाही का एखादा चिखल असतो, मग आपण एक जरी छोटीशी उडी मारून पलीकडे जातो. या मोहाच्या चिखलासुद्धा सुद्धा तुला ओलांडून जायचं आहे. आणि जेव्हा तशी ती बुद्धी जाईल ना, तदा कुठे जाशील तू? गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. ऐकलेलं आणि ऐकण्यासारखं या सगळ्या गोष्टीबद्दल तुझ्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न होईल. निर्वेद होशील तू, त्याच्या पलीकडे जाशील. काय करायचे काय ह्याच्या सगळ्याच्या तू पलीकडे जाशील. आणि तू कसा आहेस? तू शहाणा आहेस, विचक्षण आहेस. त्यामुळे तू अनेक ग्रंथांचं वाचन केलं आहे, श्रवण केलं आहेस, अनेक मोठमोठ्या लोकांकडनं बरेच सिद्धांत ऐकलेत. आणि त्यामुळे काय झालं आहे सांगू का? तुझ्या मनामध्ये जरासा गोंधळ झाला आहे. श्रुतिविद प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. त्या गोंधळातनं जरा बाहेर ये. जेव्हा तुझी बुद्धी निश्चल होईल, यदा स्थास्यति निश्चला, तेव्हा ती बुद्धी जेव्हा निश्चल होईल तेव्हा काय होईल? तेव्हा समाधावचला बुद्धीस, त्या परमात्मस्वरूपी अचल आणि अशा स्थिरपणाने जेव्हा ती टिकून राहील, तदा योगम अवाप्स्यसि, तेव्हा तुला योगाची प्राप्ती होईल. किती सुंदर. 3ही श्लोकामध्ये साधारण एकच तत्वज्ञान सांगितलं, म्हणून आपण ते जोडीने घेतलेत. आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे आज थोडंसं आपण नेहमीपेक्षा कमी कालावधी घेणार आहोत काही माझ्या घरगुती अडचणींमुळे. पण आपण हे 3 श्लोक आता घेऊया. बघा आता, पाप किंवा पुण्य या दोन्हीचा त्याग केला, उभे सुकृत दुष्कृते, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. पाप वाट्याला येऊ दे नाही तर पुण्य येऊ दे, त्याचं काहीच घेणं देणं नाही, तेव्हा बुद्धी स्थिर होते. आणि कर्मफळाची किंचित सुद्धा अपेक्षा ठेवली नाही. सगळी कर्म ब्रह्मार्पण केली की मनुष्याची चित्तशुद्धी होते. बघा, आधी समत्व बुद्धी स्थिर झाली, चित्तशुद्धी झाली, आणि मग असं दोन्ही जेव्हा घडतं तेव्हा तो अनामय त्या ब्रह्मपदाचा अधिकारी होतो. तो तिथे निश्चितपणाने पोचतो असंही म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत आत्मानात्म विवेक होत नाही तोपर्यंत मोहाचा चिखल असतोच असतो. बघा आता,
आपण आत्ताच पाहिलं, ही सृष्टी आहे ही जड आणि चैतन्याने भरलेली आहे. चराचर सृष्टीमध्ये हे सगळं सगळं आहे. त्याच्यातलं एक काढायचे, असार काढून टाकायचे आणि सार घ्यायचे. एक काढायचं, एक घ्यायचं, एक काढायचं, एक घ्यायचं. हा विवेक पाहिजे ना. पण विवेक ज्याला नसतो तिथे संभ्रम असतो. घेऊ का नको, हे अनात्म आहे का आत्मवस्तू आहे, काहीच आम्हाला कळत नाही. असं जेव्हा होतं तेव्हा तो मोह होतो आणि त्या मोहाचा चिखल होतो. काय सुंदर उपमा वापरली हो. आणि चिखल कसा असतो, चिखलामध्ये आम्ही एकदा रुतत गेलो की अडकतच जातो पाय. चिखलातनं बाहेर काढायला जातोय तसं आणखीन खोलात 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 असं जातो ना पाय. म्हणून त्या मोहाला त्या चिखलाची उपमा दिलेली आहे. आणि पण ज्याला एखाद्याला त्या मोहातनं बाहेर पडता येतं, एखाद्याला त्या चिखलाच्या पलीकडे जाता येतं. तसाच तू पलीकडे जेव्हा जाशील ना तेव्हा कर्मफलाची आसक्तीच उरणार नाही. एकदा तो मोहाचा चिखल ओलांडून गेलास की कर्मफळाविषयी तुला आसक्तीच उरणार नाही. आणि मग विवेकाच्या योगाने सगळे जे विक्षेप आहेत ना ते सगळे नाहीसे होतील. बुद्धी स्थिर होईल आणि मग लक्षात घ्या, अशा स्थिर बुद्धी ह्या साधकाच्या मध्ये परमात्म स्वरूपाची जी बुद्धी आहे ती बुद्धी त्या परमात्म स्वरूपामध्ये अचल राहते, स्थिर राहते. आणि त्याला म्हटलेलं आहे स्थिर बुद्धी. किंवा आता गीतेच्या भाषेत जर का बोलायचं झालं तर ज्याची प्रज्ञा स्थिरावली. आणि अशा हे विनोबांनी भाषांतर केलेलं आहे, पण त्याला गीतेने एक स्पेशल नाव दिलं आहे. ज्याची बुद्धी स्थिर झाली तो आहे स्थितप्रज्ञ. अशी स्थिती म्हणजे ही योगसिद्धी आहे. ही साधी गोष्ट नाही बरं का. स्थितप्रज्ञ ही साधी गोष्ट नाही, ही योगसिद्धी आहे. आणि योग म्हणजे तरी काय आहे, अहो जीवाशिवाचं मिलन आहे. जीव आणि परमात्मा, जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणं किंवा यांचं ऐक्य होणं हीच तर स्थिर बुद्धी आहे. आणि ज्याची प्रज्ञा स्थिरावते त्याला म्हटलेलं आहे स्थितप्रज्ञ. गीतेचा एक अमोलिक अपूर्व शब्द आहे स्थितप्रज्ञ. बघा आता कशातनं बाहेर पडायचे बघा. एकेकातनं एक एक गोष्टी आपण करत चाललेले आहे. पहिल्यांदा या सगळ्या सृष्टीतलं अनात्म बाजूला काढायचे, आत्मतत्व घ्यायचे. असार बाजूला काढायचे, सार घ्यायचे. स्थिर बुद्धी, समत्व बुद्धी करायची, चित्तशुद्धी करायची. मग त्या अनामय पदापर्यंत पोचता येईल. मग तो मोहाचा चिखलही ओलांडून त्याच्या पलीकडे जायचे. आणि मग हे ऐकलेलं किंवा ऐकण्यासारखं या सगळ्याबद्दल विरक्ती उत्पन्न होते. आणि जे तुझी बुद्धी जी अस्थिर झाली आहे, संभ्रमित झाली आहे ना अर्जुना, ती एकदा त्या परमात्म स्वरूपामध्ये स्थिर झाली की तो साधक स्थितप्रज्ञ होतो. आता ह्या चिखलाचं सुद्धा काय बघू आपण. मोह कलिलम ह्याच्याबद्दल फार मला बोलायला आवडेल. कलिल म्हणजे बघा काय आहे, अनुकूल पदार्थ, वस्तू, व्यक्ती, घटना याच्यामुळे आपल्याला प्रसन्नता येते. व्यवहारात आहेच ना, जरा कुठे पहिला नंबर आला की आम्ही खुश होतो. आणि प्रतिकूल गोष्टीमुळे उद्विग्नता येते. हे तर आमच्या जीवनात नक्की आहे, पक्क आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, या मोहरूपी चिखलामध्ये फसत जातो. आणि म्हणून आम्हाला नेमकं काय डिसिजन घ्यावा, नेमका निर्णय काय घ्यावा असं कळत नाही. आणि मग अशा वेळेला तो साधक, तो मनुष्य किंग कर्तव्यमूळ होऊन जातो. आता हा कोण आहे, आतमध्ये बसलाय जो सगळे हे शरीर चालवतोय, तो स्व आहे, तो आहे चेतन. त्याच्यामध्ये चैतन्य पुरेपूर भरलं आहे. आणि तरीसुद्धा तो काय करतो, या जड पदार्थांशी सगळं आपलं संबंध जोडत जातो. हे माझं पेन आहे, हा माझा मोबाईल आहे, हा माझा लॅपटॉप आहे, ही माझी वही आहे, माझं या काही गोष्टी आहेत का, या सगळ्या जड गोष्टी आहेत. याच्यामध्ये चेतना नाही आहे, पण माझा संबंध त्या गोष्टींशी आपण जोडायला लागतो. आणि अनेक नवनवीन संबंध, एवढेच संबंध नाही आहेत, हे तर अगदी क्षुल्लक झाले, हे तर अगदी वरवरचे झाले. पण माझं घर, माझं हे, माझी पदवी, माझं विद्वत्ता, माझं ज्ञान, माझा व्यासंग, खोल 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 इतके संबंध जोडतो की त्या मोहाच्या चिखलातनं बाहेर येणं शक्यच होत नाही. अधिक 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 तो अडकत जातो. मग ही बुद्धी त्या मोहरूपी चिखलामध्ये फसते. आणि बाहेर पडण्याचे खरं तर 2 मार्ग आहेत. या चिखलातनं जर का तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर 2 मार्ग आहेत. एक म्हणजे विवेकाने पहिल्यांदा बाहेर पडायचं, आणि नाही समजा जमलं तर सेवेने बाहेर पडता येतं. दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला शिका.
पूर्वी एक वाक्य आम्ही ऐकलं होतं, दुसऱ्यासाठी मरशील तर जगशील आणि स्वतःसाठी जगशील तर मरशील. नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये आपल्याला साफल्य वाटलं पाहिजे, जीवनाची सार्थकता वाटली पाहिजे. थोडं तरी इतरांसाठी केलं पाहिजे. स्वार्थ आहेच हो, स्वार्थ प्रत्येकाला आहे, पण थोडा परमार्थ, थोड्या 2 चांगल्या गोष्टी, थोडी 2 सत्कर्म तरी रोज करायला पाहिजेत नियमितपणे. आणि करायची म्हणून नाही बरं का, कुठे नोंद करायची नाही आहे. आपलं आपल्याला कळतं आणि त्या परमात्म्याला कळतं. आणि आपण कुणाला आन्सरेबल त्या परमात्म्याला, आणि त्या परमात्म्याला विनवणी करायची, त्याची प्रार्थना करायची. आणि ह्या सगळ्या चांगल्या कर्माची तिथे नोंद होते, पण आपण त्याच्यातही अडकायचं नाही. मी चांगले पुण्य केलं याच्यातही अडकायचं नाही, पापातही नाही. पलीकडे जायचं, चिखलाच्या पलीकडे गेलं की स्थितप्रज्ञ ही पदवी आहेच आहे, तिथे हजरच आहे. आणि म्हणून पुढच्या भागामध्ये आपण स्थितप्रज्ञ म्हणजे काय, याची लक्षणं तरी काय, तो वागतो कसा, तो बोलतो कसा, तो चालतो कसा, सगळं त्याच्यामधलं जाणून घेणार आहोत. पण आज थोडंसं आपण कमी वेळ घेतलेला आहे, कमी वेळाचं आपलं आजचं चिंतन होतं. पण आज मात्र आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. अशी योगेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि पुढच्या सोमवारी परत आपण भेटणारच आहोत माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये. पण आज आपण थोडा कमी, अल्प प्रमाणात थोडं कमी केलेलं आहे, पण ते तुम्ही गोड मानून घ्याल श्रोते, अशी आपल्याकडनं प्रार्थना करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.